नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमोरच्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे आपल्या सारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे आपल्या सारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा संपूर्ण व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे आपल्या सारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे। देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा इथून पुढे भविष्यात देशातील सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे अखेरीतून पुढे भविष्यात सोयाबीनचा भाव कसा राहणार आणि या परिस्थितीमध्ये अखेर कधी करावी आपण सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे आपल्या सारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती असेल की सोयाबीन ही एक इंटरनॅशनल कमोडिटी आहे। म्हणजे जगामध्ये सोयाबीनचं उत्पादन जिथं 4000 लाख टन होते तर त्याच्यापैकी आपल्या भारत देशामध्ये होणारं सोयाबीनचं उत्पादन फक्त 120 लाख टन आहे। मग मला सांगा की आंतरराष्ट्रीय बाजारात जर देशापेक्षा 40 पट जास्त सोयाबीनचं उत्पादन होत असेल तर मग हा जो भाव आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारातून निश्चित होणार का देशातील बाजारातून? तर 100% आंतरराष्ट्रीय बाजारातून। आणि याच्यामुळे सोयाबीनला इंटरनॅशनल कमोडिटी म्हणजे आंतरराष्ट्रीय या ठिकाणी प्रोडक्ट मानलं जाते। म्हणजे जगात घडणाऱ्या अनुकूल अथवा प्रतिकूल घडामोडीचा परिणाम हा सोयाबीनच्या भावावरती होतो आणि त्याच्यामुळे देशातील सोयाबीनची भाव पातळी निश्चित होते।
जर सध्याच्या कंडिशनला मग आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव बघितला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सध्या 4 वर्षाच्या निच्चांकी स्तरावर म्हणजे $10 प्रति बुशेलच्या आसपास आहे। भविष्याचा विचार केला तर याच्यामध्ये खालच्या स्तरावरून 100% तेजी येणार, ज्याच्यामुळे 31 डिसेंबर पर्यंत सीबॉट वरती सोयाबीनचा बाजारभाव $10.5 प्रति बुशेल आणि आपल्याला 31 जानेवारी पर्यंत $11 प्रति बुशेलच्या आसपास जाताना दिसू शकतो। याच्यामुळे आपल्याला देशातील सोयाबीनच्या बाजारभावात सुद्धा या ठिकाणी 5 ते 7% तेजी येताना दिसू शकते। हे झालं मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचं परिदृश्य। आता देशातील सोयाबीनच्या असणाऱ्या बाजाराचं परिदृश्य बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी ही सध्या किती आहे हो तर 4000 ते 4300 दरम्यान। आणि देशांतर्गत बाजारामध्ये महायुतीला जे घवघवीत यश मिळाले त्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आणि याच्यामुळे मोदी सरकार सरसकट सोयाबीनची हमी भावावर खरेदी करताना दिसू शकते। त्याचबरोबर व्यापाऱ्यांना सोयाबीनचा स्टॉक करण्यासाठी सोयाबीनची महाखरेदी उच्च दरावरती करावी लागेल। ऑइल मिल मालकांना सुद्धा सोयाबीनचा स्टॉक त्या ठिकाणी करावा लागेल, कारण त्यांच्याकडे स्टॉक नाही, तो 15 डिसेंबर नंतर करायला सुरू करतील आणि सोयापेंडीवरती सरकार अनुदान देऊ शकते। जर या सर्व घडामोडींचा विचार केला तर लक्षात घ्या या सर्व घडामोडींमुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये 31 डिसेंबर पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव 4300 ते 4700 दरम्यान आणि जर सगळं काही ओके घडलं तर 31 मार्च पर्यंत सोयाबीनचा भाव 5000 होऊ शकतो, कारण याच्यामध्ये फार जास्त अडचणी आहेत। त्यामुळे कधी करावी सोयाबीनची विक्री या प्रश्नाचं उत्तर आहे। जर हमी भावावरती आपलं सोयाबीन जात असेल 4892 रुपये प्रति क्विंटल तर कधी पण करून टाका विक्री। परंतु जर आपल्याला खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री करायची असेल तर एवढाच सल्ला देऊ इच्छितो की 5000च्या अपेक्षित बसू नका। 4500च्या वर सोयाबीनचा भाव आला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती जर आपण टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा होईल फायदा। म्हणजे एवढीच विनंती की 4500च्या वर विकायला सुरू करा, प्रत्येक तेजीमध्ये विक्री करा, एकदाच विकू नका, टप्प्याटप्प्यात विका, ज्याच्यामुळे होईल आपला 100% फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।